जनतेचा आवाज 24/7 न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. जलजीवन मिशनच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार. शंभरगाव येथील हर घर नल योजनेच्या संदर्भात चौकशी करण्यात यावी. मौजे शंभरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील जलजीवन हर घर नल योजनेचे काम यांनी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. तरी ते काम निकृष्ट दर्जाचे करून शासनाची फसवणूक केलेली आहे. 2023 मध्ये काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, पण ते काम आज तागायत पूर्ण झालेले नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी कार्यकारी अभियंता यांनी मौजे शंभरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे चौकशी करावी आणि ज्या गुत्तेदारांनी काम केले त्या कामाची चौकशी करण्यात यावी. तसेच सरपंच व ग्रामसेवक जलजीवन व ग्रामपंचायतचा काही संबंध नाही असे या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले आहे. यांची चौकशी करून योग्य ते न्याय देण्यात यावा असे गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच नवतरुण महिला मंडळींनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. शंभरगाव येथे लाखो रुपयांचा निधी आला, चांगले रस्ते खराब केले, पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. तसेच महेश्वरी कॉन्ट्रॅक्टदार यांनी आतापर्यंत 58 लाख रुपये निधी उचलून घेतला आहे. सर्व कागदपत्रे व्यवहार या ठिकाणी करून हात मिळवणी करून बोगस व निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. याची मुख्य कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करण्यात यावी. नागरिकांनी अशा संदर्भाची मागणी केली आहे. लवकरच पाणी सोडले नाही तर या ठिकाणी घागर मोर्चा व अमरण उपोषणाचाही इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूज साठी नांदेड शहर प्रतिनिधी बबलू नगरवाले. पाण्याबाबत खूप परेशानी आहे. ते सरकारला अशी विनंती आहे की प्रशासनाला तात्कालीन आपल्या या समस्याचा निर्णय घ्यावा. हे प्रशासनाला विनंती आहे. या ठिकाणी दिलेला आहे. बरेच दिवसापासून 2 टाक्या उभा केलेल्या आहेत. वरी सरपंचांना ग्रामसेवकांना कोणी ऑब्जेक्शन घेतलेले नाही आहे. तरी पण गावाने सर्वजण एकत्र येऊन या समस्याचा आम्ही निवारण करण्यात येत आहे. तरी 2000 पासून जवळपास हिरे आल्या, नळ आले, सर्व सुविधा झाल्या. पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. आता कामाला जायचं, मी आज पाण्यासाठी घरी राहिलेलो आहे. जरी पोरं शाळेमध्ये गेले, मी कामाला जाईल तर पोरं पाण्याला येतील. हिरीमध्ये काय आडी अडचण काय घात झाला तर कोण जिम्मेदार आहे? त्याच्यामुळं पाण्याचे अत्यंत गरजेचं आहे. आम्ही नांद्याला 20 किलोमीटर अंतरावर कामाला जावं लागते आणि पाणी भरणं तर घरी आवश्यक आहे. घरी आईवडील म्हातारे आहेत, पाण्याची फार काळजी आहे. त्यासाठी एवढी निधी येऊन आम्हाला जांभरूणच्या हिरीचं पाणी टाकायला सोडतो म्हणले. निवडून द्यायच्या टायमाला पाणी तुम्हाला देऊ, आम्हाला निवडून द्या असे आश्वासन बरेच केले आणि पाण्याचा एक थेंबसुद्धा आलेला नाही. आता उन्हाळ्यामध्ये आम्हाला 4 महिने घरीच राहावं लागेल काय अशी आम्हाला अपेक्षा आहे. कामासाठी कामं सोडून कामं करावं की काय घरी राहावं हे आमच्या डोक्यामध्ये विचार चाललेला आहे. घरोघरी दररोज भांडणं चालू आहेत भावाभावाचे. ते भाऊ म्हणते तू पाणी भर, ते म्हणते मी जातो कामाला, ते म्हणते तू जाय. बायको म्हणते कामाला जा, घरी पाणी नाही. आता हे समस्या मला समजा याची शक्यता नाही इथून पुढे पाणी करते म्हणून. कारण का चांगले रस्ते असताना याने रस्ते खोदून यानं पैसे उचलून यायला घर व्यवस्थित भरण्यात हे केलं. आणि ज्यावेळेस आम्हाला इलेक्शनला बोललं बाबा तुमची आम्ही सगळी सोय करू, आम्ही त्या हक्काने पाण्याच्या ह्याच्याने सगळं काय चांगलं करू म्हणून आम्ही त्याला मतदान देऊन आम्ही त्याला निवडून आणलं. आमच्या गावातले सगळे नागरिक म्हणले ज्यावेळेस बाबा आम्ही तुमचं सगळं सहकार्य करू, एवढी बार आमच्याकडे बघा. मला जसं कळते तसं जेवढे सरपंच निवडून आले तोपर्यंत शंभरगावचा काही इका झाला नाही. पण या सरपंचावर आम्ही थोडं हक्काने आणि घरच्यासारखं हे सगळं विचार करून आम्ही त्याला निवडून दिलं. पण याच्यात काय नाही, जसं तुम्हाला सांगतो एक हे जे टाकी आहे, हे टाकी बरीच दिवसापूर्वी बनलेली आहे. हिचा वाल कुठे माहीत नाही, हिची शिडी कुठे ते माहीत नाही, हिची पाईपलाईन कुठून गेली ते पण माहीत नाही. आम्ही गावातले असताना आम्हाला न माहीत असताना आम्ही हे तक्रार तुम्हाला नोंदवत आहे. दुसरी गोष्ट ते पिक्चरमधल्यासारखं यांनी केलं की कर्ण अर्जुन, हे पिक्चरमधल्यासारखं केलं की यांनी कर्ण अर्जुन. आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे ना. आता तुम्हाला सांगायचं कारण एकच आहे माझं, आता जे आमच्या विहिरीमध्ये म्हणजे आमच्या घराच्या जवळ आडाला जे पाणी आहे ते कमसे कम 1 महिना जायची आम्हाला शक्यता आहे. याच्या बाद आम्हाला पाणी नाही आणि इथून पुढे आम्हाला जगणं पण आमचं मुश्किल होऊन जाईल. म्हणजे आम्हाला शासनाच्या कोणत्याही पाण्याची सुविधा नाही. आम्हाला शासनाच्या कोण्या पण पाण्याची सुविधा नाही. इथून पुढे यायनं जे काही कामं करून म्हणजे गावातल्याला ज्या नागरिकाला ज्याला बोलणारे आहेत त्याला काही 4 पैसे देऊन किंवा काही देऊन हे त्याला समजा बसवलं असेल, पण आम्ही बसू शकत नाही. कारण का आम्हाला पाण्याशिवाय कोणताही विलाज नाही. कारण का आम्हाला पाणी पाहिजे. पाणी आहे तर आमचं सगळं जीवन आहे.
कारण का आम्ही कामाधंद्याला जाणारे माणसं आहे. आम्हाला 9 वाजता दुसऱ्याच्या इथं जाऊन काम करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, पाणी जर भरत आम्ही जर बसत असाल तर आमचे लेकरं बाळं उपाशी म्हणण्याची कोशिश दिसते आम्हाला, बरं का. मला एवढं कळते. याच्या बात काय आहे ते सगळ्यांनी सहकार्य करून आम्हाला घरोघर पाणी द्यावं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या घराच्या पुढं खोदकाम करून, दुसरी गोष्ट रस्ते फोडून पाईपलाईन देतो म्हणून आम्हाला पाण्याचं हे देतो म्हणून आम्हाला आशा दाखवली. पण त्या कामाला बरेच काही दिवस झाले. तर आम्ही मगाशी त्या याला बोललं, ज्यांना आमचं गावातलं काम घेतलं, कॉन्ट्रॅक्टर, त्याला बोललं तर ते म्हणतंय लवकर होते. आमच्या घराच्या बाजूला खोपी टाकून त्यांनी राहिले आणि लवकर येणार आहे. आम्ही त्याला आम्ही काय पाणी येत नाही बाबा म्हणून सुद्धा रस्ते खोदू दिल्या नव्हत्या. पण त्यांनी नाही, पाणी येणार आहे लवकर, असं आहे तसं आहे म्हणून आम्हाला आशा दाखवली. त्या आशाने आम्ही आमच्या घराच्या पुढे रस्ते खोदू दिले. पण स्वतः आम्ही रस्ते बुजून त्याला व्यवस्थित काय करायचं केलं. पण आजी की त्यानंतर आज 2025 आहे. असे गेली 4 वर्ष झालं चांगले रस्ते ते तर खराब केलेच. आम्ही झेंड्याकडे राहतो. एक कमीत कमी अंतर 500 ते 600 मीटरचं आहे. तिथून रोज सकाळी उठणं, 7 वाजता उठून पाणी शेंदून घरापर्यंत नेणं, त्यानंतर कामाला जाणं, हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आपण 2025मध्ये आलो. आता कोणत्याही गावात जा, कमीत कमी गल्ली परत किंवा 4 घरापर्यंत प्रत्येकाला बोर हा साहजिकच आहे. पण आम्ही शेंदून नेऊन परत कामाला जायचं, ही सतत आता आम्ही जन्मलं तेव्हापासून हे आमच्यासोबत चालू आहे. प्रत्येकजण सरकार बदललं, म्हणजे सरपंच नवीन झाले, त्यांनी फक्त पाईपलाईन करायची, बिलं उचलायचे आणि बस. दुसरा सरपंच झाला, दुसरी पाईपलाईन करायचे, बिलं उचलायचे, बस. तिसरा सरपंच झाला, त्यानं रस्त्याच्या मधातून पाईपलाईन न्यायची, बिलं उचलायचे, बस. आत्तापर्यंत हेच चालू झालेलं आहे. पण आजपर्यंत काय 100 गावामध्ये कोणाच्याच नळाला पाणी नाही आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पाणी भेटलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे. नाही तर मग उपोषण करावं लागेल. सर्व नागरिक त्रासून गेलेले आहेत 100 गावचे.